जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने एक अनोख्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि IPLच्या धर्तीवर ही स्पर्धा पहिल्यांदाच जळगावमध्ये पार पडते आहे आणि जळगाव जिल्हा हा ग्रामीण समजला जातो. मात्र ग्रामीण भागातही अशी स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेची एक वेगळी उत्सुकता सर्वांमध्ये लागलेली आहे. देशभरातले खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत आणि नेमकी स्पर्धा कशी होईल, या ठिकाणी खेळाडू किती असतील, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन सर आहेत. सर, काय सांगणार, कशा पद्धतीची या स्पर्धा होणार? नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल मी अध्यक्ष नाही, ती आपण बरोबर मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य होतो. आमची टर्म संपलेली आहे. मात्र जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही जी T20ची टुर्नामेंट जी IPLच्या धर्तीवर करणार आहोत, तर ती जळगाव क्रिकेट लीग T20 हे आपण करतो आहोत. आणि इथं जवळजवळ 6 टीमांचं आपण ऑप्शन करणार आहोत. त्यासोबत 108 खेळाडू याच्या माध्यमातून इथं खेळतील. ते जळगाव जिल्ह्याचं त्यांचं डोमिसाईल असावं आणि ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर असावेत, असं कारण की आपलं ॲफिलिएशन त्यांच्यासोबत असल्यामुळे. तर ह्या टुर्नामेंटचं आपलं उद्देश आहे जे की जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून द्यावं, एक अपॉर्च्युनिटी निर्माण करावी, जेणेकरून त्यांची जी काही एक त्यांची होप आहे, ॲस्पिरेशन्स आहेत की पुढे जाऊन त्यांनी मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळावं. त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. तसेच एक एंटरटेनमेंटचंही साधन जळगावकरांना मिळेल ह्या माध्यमातून आणि त्यांचा सपोर्टही आम्हाला असतोच स्पोर्ट्सला आणि पुढेही राहील ही खात्री आहे. तर मुळात क्रिकेटचा दर्जा उंचवावा, जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं, जेणेकरून ते वरती जाऊ शकतात. सर, आपण बघितलं तर टेनिस बॉल वगैरे यावर ह्या स्पर्धा जळगावमध्ये होत राहिलेल्या आहेत. मात्र लेदर बॉलवर ह्या स्पर्धा ज्या होत आहेत, त्या पातळीचं ग्राउंड देखील आपण या ठिकाणी 36 दिवसातच तयार केल्याचं सांगितलं. नेमकं कशा पद्धतीने ह्या देशभरातले खेळाडू यामध्ये सहभागी होतील? किती खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत? हा ग्राउंड आपण जसं म्हणालो हे आपण उभं केलेलं आहे, चांगलं आहे. इथं आज नॅशनल लेवलच्या टुर्नामेंट इथं होऊ शकतील ह्या स्तराचं ग्राउंड आपण निर्माण केलेलं आहे. आणि आपल्या मॅचेस ज्या असतील, एकंदरीत 19 मॅचेस होतील. लीग मॅचेस आहेत, सर्वांना 5 मॅचेस मिनिमम मिळतील आणि मग क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असं त्याचं स्ट्रक्चर असेल. ऑक्शन सर्व म्हणजे टीमांचं, प्लेयरांचं, आयकॉन प्लेयरचं होणार आहे. धर्ती म्हणजे जसं मी म्हणालो की IPLच्या धर्तीवरच आहे. 108 प्लेयर खेळतील. काही गेस्ट प्लेयर जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ॲफिलेटेड आहेत त्यांनाही आपण एक चान्स इथं मिळू शकतील, पण तो फ्रँचायझी ओनरचा ऑप्शन असेल. आणि एकंदरीत 19 मॅचेस होतील. दिवसाला 3 मॅचेस असतील आणि नाईट मॅचेसही याच्यात म्हणजे इन्क्लुडेड आहेत. सर, आपण या स्पर्धेत जसं IPLच्या धर्तीवर म्हणतोय, तर IPLच्या कुठकुठल्या गोष्टी या ठिकाणी आपल्या जळगावसारख्या ठिकाणी बघायला मिळणार आहे किंवा अनुभवायला मिळणार आहे खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना? तर बघा, जसं क्रिकेट हा विषय आहेच, तर क्रिकेटचं स्तर एकदम उंच असेल हा एक भाग झाला. परंतु त्यासोबत थोडंसं एंटरटेनमेंटचाही अँगल आमचा आहे, जेणेकरून जळगावचे जे आर्टिस्ट आहेत किंवा जळगावचे जे लोक आहेत त्यांनाही आपण इथं एक मौका मिळू शकतो. तर म्हणजे स्ट्रॅटेजिक टाईम असेल तेव्हा काही लोकांचं आपण इथं प्लॅटफॉर्म देतो, जेणेकरून ते त्यांचं कला इथं दाखवू शकतील. तर आमचा फोकस पूर्ण जळगावकरांसाठी आणि जळगावच्या म्हणजे लोकांसाठी किंवा प्लेयरांसाठी म्हणा, आर्टिस्टसाठी म्हणून हे उभं करावं अशी आमची इच्छा आहे आणि प्रयत्नही आहे. दर्जा चांगलाच असेल, क्रिकेट खेळायला मिळेल सर्वांना, हीच त्याच्या मागची भूमिका आहे. सर, या स्पर्धेचं जर बघितलं तर एक मौका असं शीर्षक ठेवण्यात आलेलं आहे. त्यामागचं नेमका काय उद्देश आहे? उद्देश एवढंच आहे की नॉर्मली जसं तुम्ही म्हणाला की ग्रामीण भागात अशा ह्या स्तराच्या एवढ्या मोठ्या स्तराच्या टुर्नामेंट होत नाही, तर आमचा तोच प्रयत्न आहे की एक मौका आपल्याला सर्वांना मिळतो आहे. तर प्लेयरांनाही मिळेल, कोचेसला मिळेल, ट्रेनर्स आहे, स्टॅटिस्टिशियन आहे, प्रेक्षक आहेत, हौशी लोक आहेत. तसंच मग जे क्रिकेटला प्रेम करतात, जे पॅशनेट आहेत, त्यांनाही आम्हाला सपोर्ट करायला स्पॉन्सर्स म्हणून, टीम ओनर्स म्हणून पुढे येतील. तर एकंदरीत सर्व समावेशक असं एक इव्हेंट आम्ही उभं करायचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून जळगावसाठी आपण ते प्लॅटफॉर्म उभं करू आणि एव्हरी जळगावकर शुड बी एबल टू एन्जॉय दॅट. म्हणून हा मौका.
तर अशा पद्धतीने प्रत्येक खेळाडूंबरोबरच जळगावातील प्रत्येक नागरिकाला या स्पर्धेचा मौका मिळावा म्हणून अनोखं असं शीर्षक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि जळगाव क्रिकेट प्रीमियर लीग मौका असं ही स्पर्धा जी आहे एप्रिल महिन्यामध्ये पार पडणार आहे. IPLच्या धर्तीवर होणारी ही स्पर्धा, IPLच्या अनुषंगाने आणि जळगावमध्ये होणारी ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठीच नव्हे तर खेळाडूंबरोबर जळगावकर नागरिकांसाठीच मोठी गोष्ट असणार आहे आणि त्याची प्रत्येकाला अनुभवण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळेच या क्रिकेटच्या स्पर्धेची प्रत्येक जळगावकरांना उत्सुकता लागलेली असून या स्पर्धेची अनोखी चर्चा सुरू झालेली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.